डिअर फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन 8 to 13 स्टडी करणार आहोत. या अगोदरच्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 7 स्टडी केलेले होते. तर आपण आता प्रॉब्लेम नंबर 8 स्टडी करूया. काय दिलेले बघा. प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये इन फिगर सेगमेंट PA, segment QB, segment RC and segment SD are perpendicular to line AD. AB is 60. हा AB तुम्हाला 60 दिलेला आहे. BC 70, BC तुम्हाला 70 दिलेला आहे. CD 80, CD 80 दिलेला आहे. ओके. PS is 280, PS दिलेला आहे 280. देन फाइंड PQ, QR अँड RS. तुम्हाला PQ, QR आणि RS या तिघांच्याही लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. तर आता PA, QB, RC अँड SD या लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच PA, QB, RC, SD या पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे आपल्याला पॅरलल लाईनची प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे. तर आपण गिवन पासून स्टार्ट करूया. सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC and segment SD are perpendicular to line AD given, and therefore segment PA is parallel to segment QB is parallel to segment RC is parallel to segment SD. आता आपण यातले 3 सेगमेंटचा विचार करूया. आपण PA parallel to QB parallel to SD अशा ह्या 3 लाईन आपण कन्सिडर करूया. आणि 3 लाईनची प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करता येईल. तर लाईन PA, QB आणि SD आपण विचारात घेतली. तर BA आपल्याला दिलेला आहे 60. हा BD आपल्याला बिटवीन एजच्या प्रॉपर्टीने काढता येईल. समजा तो आपल्याला काढता येईल 70 + 80 150. हा आपल्याला काढता येईल. आता हा PS आपल्याला 280 दिलेला आहे. हा जर आपण X मानला तर QH ची लेंथ आपल्याला काढता येईल. QH ची लेंथ होईल 280 - X. ओके. हेच आपण आता इथे सुरुवातीला घेऊया. C is between B and D. Therefore BD is equal to BC plus CD. Therefore BD is equal to BC is 70 plus CD is 80 is equal to 150. Let PQ is equal to X, and therefore QS is equal to 280 minus X. आपण इथे बिटवीननेस घेतला P', Q', ओके. नाव कोणते कोणते सेगमेंट्स आपण पॅरलल घेणार आहोत. सेगमेंट PA is parallel to segment QB is parallel to segment SD.
फ्रॉम 1 मध्ये आपण त्या लाईन पॅरलल दाखवलेल्या आहेत. देअरफॉर PQ upon QS is equal to AB upon BD. AB upon BD. Property of three parallel lines and their transversal. Therefore व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. PQ आपण x कन्सिडर केलेला आहे, QS आहे 280 मायनस x इज इक्वल टू AB इज 60 अपॉन BD is 150. By cross multiplying 150x is equal to 60 in bracket 280 minus x, and therefore 150x is equal to, हे 2 0 ठेवून देऊया, 6 ने मल्टिप्लाय करायचं आहे, मायनस 60x. देअरफॉर या 60x ला इकडे आणूया, 150x प्लस 60x इज इक्वल टू 16,800. Therefore 210x is equal to 16,800. Therefore याला आपण शिफ्ट करूया, x is equal to 16,800 अपॉन 210. हे कॅन्सल होईल, 3 ने डिवाइड होते का बघा, 3 सत्ता 21, 3 5 15, 3 6 18, 7 ने डिवाइड होईल, 7 8 56, 7 0 0. And therefore x is equal to 80, and therefore x means PQ. Therefore PQ is equal to 80. PQ is equal to 80. PQ is equal to 80. पुढचा भाग आपण आता इकडे घेऊया. PQ आपल्याला मिळाला, मग आपल्याला QS काढता येईल, मग आपण बिटवीननेच घ्यायचा आहे. PQ आज आपल्याला 80 मिळालेला आहे, मग आपण बिटवीननेच घेऊया परत, P डॅश Q डॅश S, and therefore PQ plus QS is equal to PS. PQ आपल्याला मिळालेला आहे 80 प्लस QS, PS आपल्याला दिलेला आहे 280, and therefore या 80 ला आपण शिफ्ट करूया, QS is equal to 280 minus 80, and therefore QS is equal to 200. QS आपल्याला 200 मिळाला. आता आपण हा जर आपण समजा y कन्सिडर केला QR, लेट QR is equal to x, and therefore QR plus RS is equal to QS. आपण इथे बिटवीननेच घेतला, Q डॅश R डॅश S, and therefore QR आपण x कन्सिडर केलेला आहे, RS आपल्याला माहिती नाही आहे, QS आहे 200, मग आपल्याला RS ची व्हॅल्यू मिळेल. therefore RS is equal to 200 minus x. RS आपल्याला मिळाला. मग आपण आता कोणत्या लाईन पॅरलल घेणार आहोत बघा. नाव सेगमेंट QB is parallel to segment RC is parallel to segment SD. From 1 मध्ये आपण त्या लाईन पॅरलल दाखवलेल्या आहेत, and therefore कोणते रेशो इक्वल घेता येईल बघा, QR upon RS, QR upon RS
is equal to BC upon CD. BC upon CD. Property of three parallel lines and their ट्रान्सव्हर्सल्स. आता आपण पुढच्या स्टेपला या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. क्यू आर आपण वाय कन्सिडर केलेला आहे. आर एस आला आपला 200 मायनस इथे क्यू आर आपण वाय म्हटलेला आहे 200 मायनस वाय इज इक्वल टू बी सी आहे 70 आणि सी डी आहे 80. मग आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. 80y इज इक्वल टू 70 इन ब्रॅकेट 200 मायनस वाय. ब्रॅकेट सॉल्व करूया. 80y इज इक्वल टू हे 3 0 ठेवून देऊया. 7 दूने 14 मायनस 70y. या 70y ला इकडे आणा. 80y 70y इकडे आल्यानंतर प्लस होईल. 70y इज इक्वल टू 14,000. 150y इज इक्वल टू 14,000. आता या 150 ला आपण तिकडे शिफ्ट करूया. y इज इक्वल टू 14,000 अपॉन 150. 0 ला 0 कॅन्सल होईल. 5 ने डिवाइड होईल बघा. देअरफॉर y इज इक्वल टू 5 त्रिक 15 5 दुने 10 4 राहिले 5 8 40 5 0 0 280 अपॉन 3. y ची व्हॅल्यू आपल्याला 280 अपॉन 3 मिळाली. हे असंच राहू द्या. आणि पुढे y म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू 280 अपॉन 3. क्यू आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला आर एसची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण बिटवीननेस घेणार आहोत. क्यू डॅश आर डॅश एस. देअरफॉर क्यू आर प्लस आर एस इज इक्वल टू क्यू एस. मग क्यू आर आपल्याला मिळालेला आहे 280 अपॉन 3. आर एस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्यू एस आपल्याला 200 मिळालेला होता 200. मग आपल्याला आर एस काढायचा आहे तर याला इकडे शिफ्ट करावं लागेल. अँड देअरफॉर आर एस इज इक्वल टू 200 मायनस 280 अपॉन 3. डिनॉमिनेटर सेम करा. काय येईल बघा. आर एस इज इक्वल टू 3 क्रॉस मल्टिप्लाय करा. 600 मायनस 280 अँड देअरफॉर आर एस इज इक्वल टू 320 अपॉन 3. अशा प्रकारे आपण आर एसची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. क्यू आरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि पी क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. एक्झाम्पल सोपं होतं. थोडं लेंदी आहे पण तुम्हाला समजलंच असेल. एकच प्रॉपर्टी आपण 2 वेळा यूज केलेली आहे. समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा. एकदा रीड करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 9. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. काय दिलेली आहे बघा ॲक्टिव्हिटी. इन ट्रायंगल पी क्यू आर या ट्रायंगलमध्ये सेगमेंट पी एम इज अ मेडियन. पी एम ही मेडियन आहे म्हणजेच एम हा क्यू आरचा मिडपॉईंट होईल. हे दोघे सेम येतील. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी एम क्यू ह्या अँगलचा बायसेक्टर अँड अँगल पी एम आर या अँगलचा बायसेक्टर इंटरसेक्ट साइड पी क्यू अँड पी आर इन पॉइंट्स एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. तर हे दोन बायसेक्टर पी क्यू
आणि पी आर या साईडला एक्स आणि वाय मध्ये इंटरसेक्ट करतात, तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? एक्स वाय इज पॅरलल टू क्यू आर. एक्स वाय इज पॅरलल टू क्यू आर. मग ट्रायंगलमध्ये एखादी लाईन ट्रायंगलच्या एका साईडला केव्हा पॅरलल असते? तर आपण प्रॉपर्टी बघितलेली होती. लाईन केव्हा पॅरलल असते? जेव्हा ती लाईन अदर टू साईडला प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करत असेल, इक्वल रेशिओमध्ये डिवाइड करत असेल. म्हणजे आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करायचा आहे. जर हे दोन रेशिओ इक्वल असतील तर ही लाईन क्यू आरला पॅरलल असेल. तर आपण आता दोन बायसेक्टर आपल्याला दिलेले आहेत. दोन वेगवेगळे ट्रायंगल कन्सिडर करावे लागेल. ट्रायंगल पी क्यू एम मध्ये हा बायसेक्टर आहे, ट्रायंगल पी एम आर मध्ये हा बायसेक्टर आहे. म्हणजे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी आपल्याला दोन वेळा यूज करायची. इन ट्रायंगल पी एम क्यू या पहिल्या ट्रायंगलमध्ये, याला आपण दुसरा ट्रायंगल म्हणूया. ओके. इन ट्रायंगल पी एम क्यू रे एम एक्स इज बायसेक्टर ऑफ अँगल पी एम क्यू. हा बायसेक्टर आहे. बायसेक्टर ऑफ द अँगल डिवाइड अपोजिट साइड इन द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड. मग आपल्याला काय रेशिओ येतील? पी एक्स अपॉन क्यू एक्स Px upon Qx is equal to Pm upon Qm. Pm upon Qm. बॉक्स ऑलरेडीच केलेले आहेत. तुम्ही आन्सर शीटमध्ये लिहिताना बॉक्स न विसरता करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलमध्ये रे एम वाय इज बायसेक्टर ऑफ अँगल पी एम आर. एम वाय बायसेक्टर आहे. Angle bisector divide the opposite side of the angle in the ratio of remaining side. या साईडला या साईडच्या रेशिओ मध्ये डिवाइड करतो. म्हणजे आपल्याला पी वाय अपॉन आर वाय, पी वाय अपॉन आर वाय इज इक्वल टू रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड Pm upon Rm. But Qm is equal to Rm. हे दोन इक्वल होतील. म्हणजेच एक आणि दोनच्या राईट साईड इक्वल होतील, कारण त्यांचे न्यूमरेटर सेम आहेत. Qm इज इक्वल टू Rm. Qm आणि Rm सेम आहेत, म्हणजे त्यांचे डिनॉमिनेटर सुद्धा सेम झाले. म्हणजेच 1 आणि 2च्या राईट साईड सेम झाल्या. त्यांच्या राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे त्यांच्या लेफ्ट साईड इक्वल होतील. मग लेफ्ट साईड येतील पी एक्स अपॉन एक्स क्यू, पी वाय अपॉन वाय आर. अँड देअरफॉर हे दोन रेशिओ इक्वल आहेत. म्हणजेच ही लाईन दोन साईडला इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते. देअरफॉर लाईन एक्स वाय इज पॅरलल टू साईड क्यू आर. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सोपी ॲक्टिव्हिटी होती. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपल्याला दोन वेळा यूज करायची होते. तुम्हाला आन्सर समजला असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे, एकदा रीड करा पुन्हा एकदा सावकाश आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 10. काय दिलेले आहे बघा प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये. Bisector of angle B and angle C of triangle ABC intersect each other in point X. या B अँगलचा बायसेक्टर आणि C अँगलचा बायसेक्टर X मध्ये इंटरसेक्ट करतात. लाईन AX साइड BC ला Y मध्ये इंटरसेक्ट करते. AB इज इक्वल टू फाय. AB तुम्हाला फाय दिलेला आहे. AC इज इक्वल टू 4. AC 4 दिलेला आहे आणि BC इज इक्वल टू 6.
बी सीची लेंथ तुम्हाला 6 दिलेली आहे. देन फाइंड एक्स अपॉन एक्स वाय, या रेशिओची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. मग दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही ठरवू शकता की आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे. तुम्हाला अँगल बायसेक्टर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करायची आहे. मग इथेही 2 ट्रायंगल्स आहेत, म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी 2 वेळा यूज करावी लागेल. एक हा ट्रायंगल आहे ए बी वाय आणि दुसरा ट्रायंगल आहे ए सी वाय. या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करायची. आपण एक एक ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल ए बी वाय रे बी वाय bisect angle B given, therefore angle bisector divide opposite side of the angle in the ratio of remaining side. म्हणजे आपल्याला रेशो लिहिता येईल एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग साइड ए बी अपॉन बी वाय. से स्टेटमेंट नंबर 1 बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया. काय बघा दुसऱ्या ट्रायंगलमध्ये, इन ट्रायंगल ए सी वाय रे सी एक्स, इथे बी एक्स घ्यावा लागेल, रे सी एक्स bisect angle C given, and therefore angle bisector of angle divide opposite side in the ratio of remaining side. Therefore ax upon xy is equal to ratio of remaining side AC upon CY. Say statement number 2 by property of angle bisector. आता 1 आणि 2 ला जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर एक्स अपॉन एक्स वाय बरोबर हा रेशो आहे, एक्स अपॉन एक्स वाय बरोबर हा रेशो आहे. म्हणजेच हे 2 रेशो आणि हा रेशो असे 3 रेशो आपल्याला इक्वल घेता येईल. लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणून राईट साइड इक्वल असा विचार करता येणार नाही, कारण आपल्याला एक्स अपॉन एक्स वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर फ्रॉम 1 and 2 we get ax upon xy is equal to ab upon by is equal to ac upon cy. आता यानंतर आपल्याला गेल्या वर्षी तुम्ही एक प्रॉपर्टी अल्जेब्रामध्ये शिकलेला होता, ती प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. कोणती आहे बरं ती प्रॉपर्टी? इक्वल रेशोच्या संदर्भात प्रॉपर्टी आहे, थेरम ऑन इक्वल रेशिओ. मग आपण थेरम ऑन इक्वल रेशिओ ही प्रॉपर्टी यूज करताना एकतर या तीनही रेशिओच्या फर्स्ट टर्मचे ॲडिशन करू शकतो आणि त्यांच्या सेकंड टर्मची ॲडिशन करू शकतो, किंवा थेरम ऑन इक्वल रेशिओ या 2 रेशिओसाठी सुद्धा यूज करू शकतो. आपल्याला कसं लिहिता येईल, एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू, या दोघांसाठी आपण थेरम ऑन इक्वल रेशिओ यूज केला तर आपल्याला असं मिळेल बी वाय प्लस सी वाय. रिझन लिहायचं आहे थेरम ऑन इक्वल रेशिओ. ए बी आपल्याला दिलेला आहे फाय,
AC दिलेला आहे 4, BY प्लस CY BC बिटवीननेस यूज केला आहे फ्रॉम गिवन and B dash Y dash C. 9/6 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा 3/2 and therefore AX/XY is equal to 3/2. तर अशा प्रकारे AX/XY या रेशिओची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. इथे थोडासा वेगळा विचार केलेला आहे. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी दोन ट्रायंगलमध्ये 2 वेळा यूज केले. थेरम ऑन इक्वल रेशिओ आपण यूज केला आहे. फक्त या एक्झाम्पलमध्ये हा वेगळा विचार एक लक्षात ठेवायचा आहे. नेहमीपेक्षा विचार न करता थोडासा वेगळा विचार करून आपल्याला AX/XY ची व्हॅल्यू काढावी लागली. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हा प्रॉब्लेमचं सोल्युशन समजलं असेल. व्हिडिओ पॉज करा, एकदा रीड करा आणि मग तुमच्या नोटबुकमध्ये लिहू. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 11. काय दिलेलं आहे बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD ट्रॅपेझियम दिलेला आहे. AD इज पॅरलल टू BC. डायगोनल AC and diagonal BD intersect each other at point P. दोन डायगोनल P मध्ये इंटरसेक्ट करतात. Then show that AP upon PD is equal to PC upon BP. ॲक्च्युअली हे कसं आहे बघा. हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काय दिलेले आहे बघा इथे. AP upon PD is equal to PC upon BP. तर या दोन रेशिओंचे न्यूमरेटर जर आपण बघितले AP आणि PC, दोन्ही न्यूमरेटर एकाच ट्रायंगलचे असले पाहिजेत आणि डिनॉमिनेटर सुद्धा एकाच ट्रायंगलचे असले पाहिजे. पण AP आणि PC एकाच ट्रायंगलच्या साईड नाही आहेत. म्हणजे जर आपण इथे अल्टरनेंडो यूज केलं तर AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन BP. आता जर आपण न्यूमरेटर ऑब्झर्व केले तर AP आणि PD एका ट्रायंगलच्या साईड आहेत. PC आणि BP दुसऱ्या ट्रायंगलच्या साईड आहेत. म्हणजे जर आपण असं प्रूव्ह केलं तर आपल्याला अल्टरनेंडो घेऊन हे आपल्याला दाखवता येईल. मग आपल्याला हे दाखवण्यासाठी दोन ट्रायंगलच्या साइड्स केव्हा प्रोपोर्शनल असतात. जर का ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स या प्रोपोर्शनमध्ये असतात. मग आपल्याला हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याकडे एक अँगल ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहे, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आपल्याला आणखीन एक अँगल फाइंड आउट करायचा आहे आणि तो आपल्याला या इन्फॉर्मेशनने करायचा आहे. ED इज पॅरलल टू BC. जर आपण BD ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर झेड शेपमध्ये हे जे अँगल्स आहेत हे अल्टरनेट अँगल्स येतील. आणि मग या पहिल्या ट्रायंगलचे दोन अँगल्स या दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल्सशी कॉन्ग्रुएंट होतील आणि दोन दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हणून ते ट्रायंगल सिमिलर आपल्याला दाखवता येतील. मग आपण या दिलेल्या माहितीवरून हे दोन अँगल्स अगोदर कॉन्ग्रुएंट दाखवूया आणि मग दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवूया. तर गिवन पासून स्टार्ट करूया. सेगमेंट AD is parallel to segment BC and BD is the transversal given and therefore angle ADB is congruent to angle CBD. अल्टरनेट अँगल्स किंवा अल्टरनेट अँगल थेरम
असं तुम्ही रिझन, प्रॉपर रिझन लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला या ट्रायंगलचं अँगल पाहिजे. या ट्रायंगलच्या अँगलचं नाव आहे ADP आणि इथे आपण ADB लिहिले. ADBचं नाव आपल्याला चेंज करून ADP लिहायचे. सेम अँगल, ओनली देअर नेम्स आर डिफरंट. मग आपण अँगलची नावं बदलून लिहूया. अँगल ADP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBP. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. सेम अँगल्स, ओनली डिफरंट नेम्स. आता आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील. नाव इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल, बघा प्रॉपर करस्पॉन्डन्स असला पाहिजे. एक आपण स्मॉल सर्कलने दाखवलेला अँगल आहे, एक आपण आर्कने दाखवला आहे, एकाला कोणतंच मार्क केलेलं नाही आहे. मग आपण कसं केलंय बघा, APD आपण कोणत्याच मार्क न केलेल्या अँगल पासून असं गेलेलो आहोत. मग कोणताच मार्क न केलेला दुसऱ्या ट्रायंगलचा C आहे, मग त्याचं नाव होईल CPB. ट्रायंगल CPB. करस्पॉन्डन्स प्रॉपर असला पाहिजे, तर आपण जे रेशिओ घेणार आहोत ते बरोबर येतील. या दोन ट्रायंगलमध्ये अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPB because vertically opposite angles, then angle ADP is congruent to angle CBP proved in 1. एक मध्ये आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट, therefore triangles similar. Triangle APD is similar to triangle CPB by AA test of similarity. ट्रायंगल सिमिलर, मग त्यांच्या साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतील. मग therefore AP upon PC is equal to PD अपॉन BP. तिसऱ्या रेशिओची आपल्याला आवश्यकता नाही आहे, त्यामुळे तो नाही लिहिला तरी चालेल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. हे सुद्धा तुम्ही शॉर्टकट मध्ये न लिहिता फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. आता आपल्याला इथे अल्टरनेंडो ही प्रॉपर्टी यूज करायची. therefore AP upon PD is equal to PC upon BP by अल्टरनेंडो. तर अशा प्रकारे आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स प्रूव्ड. ते एक लक्षात ठेवा. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय करायचं. डायग्राम ड्रॉ करायचे, गिवन लिहायचंय, टू प्रूव्ह लिहायचंय आणि मग प्रूफ. या क्रमाने तुम्ही जायचंय. मी फक्त क्वेश्चन लिहून प्रूफ लिहिलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिताना डायग्राम काढायचे, गिवन लिहायचंय, नंतर टू प्रूव्ह लिहायचंय आणि मग तुम्ही प्रूफ लिहून काढायचा आहे. तर अशा प्रकारे सोपा क्वेश्चन होता हाही. तर व्हिडिओ पॉज करा, एकदा सावकाश रीड करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 12. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सोपी ॲक्टिव्हिटी आहे. बघा काय दिलेलं आहे. ट्रायंगल ABC दिलेला आहे, त्यामध्ये XY इज पॅरलल टू AC. त्यानंतर 2AX इज इक्वल टू 3BX. AX आणि BX मधलं रिलेशन दिलेलं आहे. XY इज इक्वल टू 9. XY 9 दिलेला आहे.
कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC. आपल्याला AC फाइंड आउट करायचं आहे. आता या माहितीचा जर आपण विचार केला तर तुम्ही म्हणाले ते BPT वापरायचं आहे, पण आपल्याला या दोन साईडचा जर विचार केला तर आपल्याला इथे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील. या दोन XY पॅरलल टू AC जर आपण ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट येतील. जर आपण BC ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. मग AA टेस्टने हा छोटा ट्रायंगल BXY आणि मोठा ट्रायंगल BAC आपल्याला सिमिलर दाखवता येतील AA टेस्टने. तर बघा ॲक्टिव्हिटी कशी दिलेली आहे. 2AX = 3BX गिवन. BXला इकडे शिफ्ट करायचं आहे, 2ला तिकडे शिफ्ट करायचं आहे. AX/BX इकडे 3 तसाच राहील आणि 2ला तिकडे शिफ्ट केल्यानंतर डिवाइड होईल. मी तिथे ऑलरेडी बॉक्स केलेले आहेत, तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना न विसरता बॉक्स करायचे आहेत. त्यानंतर बाय कंपोनेंट ही प्रॉपर्टी यूज केले. फर्स्ट टर्ममध्ये सेकंड टर्म ॲड करायचे. मग फर्स्ट टर्ममध्ये सेकंड टर्म ॲड केली आपण, डिनॉमिनेटर तसाच राहील. काय येईल बघा, AX + BX, AX + BX = AB. BX आहे तसाच. 3 + 2 = 5/2. याला स्टेटमेंट नंबर 1 म्हटलेलं आहे. आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दोन ट्रायंगल AA टेस्टने सिमिलर होतील. मग ट्रायंगल सिमिलर त्यांच्या साईड प्रोपोर्शनल येतील. मग BA/BX = AC/XY, AC/XY corresponding side of the similar triangle. मग आपण AB/BX म्हणजेच BA/BX फाइंड आउट केलेला आहे. त्याची व्हॅल्यू आहे रेशिओची 5/2. 1 वरून आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली म्हणून इथे रिझन लिहिलं आहे. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट क्रॉस प्रॉडक्ट आपण हा घेणार आहोत. AC × 2 = 5 × 9. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आपल्याला अशी लिहिता येईल. आपण 45 घेऊया इथे आणि 2ला शिफ्ट केलं /2. आता इथे डिवाइड केलं तर 22.5. अशा प्रकारे युनिट दिलेलं नाही आहे, युनिट्स तुम्हाला लिहिता येईल. तर सोपी ॲक्टिव्हिटी होती. काही स्टेप हिडन होत्या, त्या तुम्ही डिटेल्समध्ये लिहिल्या तरी चालतील आणि जिथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असेल तिथेच फक्त तुम्ही बॉक्स करायचा आहे. ज्या स्टेप हिडन असतील त्या तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही गेला तरी चालेल. तर सोपी ॲक्टिव्हिटी होती. व्हिडिओ पॉज करा, एकदा रीड करा आणि मग नोटबुकमध्ये लिहून काढा. आता आपण लास्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 13 स्टार केलेला प्रॉब्लेम आहे, म्हणजे इथे तुम्हाला थोडासा विचार करून सोडवायचा आहे. काय दिलेलं आहे बघा. इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन साइड ऑफ ट्रायंगल ABC. हा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे त्याच्या ऑल साइड्स इक्वल्स असतील, ईच अँगल 90 डिग्री असेल. स्क्वेअरवरून आपण ही माहिती त्या डायग्राममध्ये दाखवू शकतो. अँगल A 90 डिग्री दिलेला आहे. देन प्रूव्ह दॅट DE² = BD × CE. तर अशा प्रकारचा प्रूफ असेल तर काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर असा प्रूफ जर आला तर काय करायचं. याच्या अगोदर आपण 2 एक्झाम्पल्स असे सॉल्व केलेले आहेत. DE² = BD × EC. मग आपण या DE² ला स्प्लिट केलं तर असं लिहिता येईल आपल्याला D × D = BD × C. आता इकडच्या एकाला इकडे शिफ्ट करायचं आहे. D
upon BD is equal to EF upon D. आता डीईच्या ऐवजी जर आपण ट्रायंगलच्या साईड लिहिल्या, कारण डी इज इक्वल टू बी जी डी आहे, डी इज इक्वल टू ई एफ आहे, तर या दोन ट्रायंगलच्या त्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये येतील. म्हणजेच आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत आणि त्यांनी एक्झाम्पलमध्ये ती हिंट दिलेली आहे. GBD सिमिलर टू CFE. हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बघा. तर हा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअरच्या ऑपोजिट साइड पॅरलल असतात. मग GF इज पॅरलल टू लाईन D. जर आपण ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे स्मॉल सर्कलने दाखवलेले अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल होतील. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर GF पॅरलल टू D आणि जर आपण AC ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे क्रॉसने दाखवलेले जे दोन अँगल्स आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. आता बघा, या दोन ट्रायंगलचा जर आपण विचार केला, इथे हा राईट अँगल आहे, याचे दोन अँगल्स या दोन अँगल्सची कॉन्ग्रुएंट, म्हणून हे दोघे सिमिलर होतील. समजा याला 2 म्हणूया, 3 म्हणूया आपण. 1 इज सिमिलर टू 3. इथे राईट अँगल आहे, याचे दोन अँगल्स या दोन अँगल्सची कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे 2 आणि 3 सिमिलर होतील. मग 1 हा ट्रायंगल 3C सिमिलर आहे, 2 सुद्धा 3C सिमिलर आहे, म्हणजे हे दोन सिमिलर होतील. ट्रान्झिटिव्हिटीचा आपल्याला इथे विचार करता येईल. तर अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल सिमिलर आपल्याला दाखवायचे आहेत. तर आपण स्क्वेअर पासून विचार करूया. आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे गिवन मध्ये. गिवन पासून आपण स्टार्ट करूया. क्वाड्रिलॅटरल DEFG is a square given and therefore each side of square, all sides of square congruent. Therefore DE is equal to GD is equal to EF is equal to GF. से स्टेटमेंट नंबर 1. आता आपण स्क्वेअरच्या साईड पॅरलल असतात आणि ट्रान्सव्हर्सल यांचा विचार करूया. नाव साईड किंवा लाईन म्हणा, लाईन GF इज पॅरलल टू लाईन D and AB. AB is the transversal and therefore angle AGF is congruent to angle GBD. corresponding angles किंवा corresponding angle theorem असं आपल्याला रिझन लिहिता येईल. त्याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणा. 1 आपण ऑलरेडी दिलेला आहे. त्यानंतर सेम लाईन पॅरलल, also line GF is parallel to line D and AC is the transversal and therefore which two angles are congruent? AFG congruent to angle FCE. Angle AFG is congruent to angle FCE. Same reason,
स्टेटमेंट नंबर 3 करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा करस्पॉन्डिंग अँगल थेरम. आता आपण हे दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत. नाव ट्रायंगल AGF इज सिमिलर टू ट्रायंगल. बघा, याची सुरुवात आपण 90 डिग्री पासून केली, नंतर स्मॉल सर्कल आणि नंतर आपण इकडे गेलेलो आहोत. मग याची पण सुरुवात आपण 90 पासून करणार आहोत, स्मॉल सर्कल आणि इकडे DBG ट्रायंगल DBG AA टेस्ट. also triangle AGF similar to triangle EFC AA टेस्ट. याला स्टेटमेंट नंबर 4, याला 5 म्हणा. फ्रॉम 4 and 5 फ्रॉम 4 and 5 बघा, एव्हरी अँगल इज सिमिलर टू इटसेल्फ. म्हणजे लेफ्ट साईडचे अँगल सिमिलर आहेत, म्हणजे त्यांचे राईट साईडचे अँगल ट्रायंगल सुद्धा सिमिलर होतील. लेफ्टचे ट्रायंगल सिमिलर आहेत, राईटचे ट्रायंगल सिमिलर होतील. फ्रॉम 4 and 5 we get triangle DBG similar to triangle EFC. triangle similar, their sides are proportional. मग काय लिहिता येईल आपल्याला? BD upon EF is equal to BG upon FC. हा रेशो विचारात न घेता पुढचा रेशो घ्या, कारण आपल्याला EC दिलेला आहे. मग DG GD upon EC, corresponding sides of similar triangle are in proportion. आता BD आहे पण EF नाही आहे, मग EF च्या ऐवजी आपल्याला DE लिहावा लागेल. therefore BD upon D is equal to GD च्या ऐवजी सुद्धा आपल्याला DE लिहावा लागेल. D upon EC फ्रॉम 1 वरून आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. एक आपण EF ची व्हॅल्यू DE लिहिली आणि GD ची व्हॅल्यू DE लिहिली. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. therefore DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. तर अशा प्रकारे सोपं एक्झाम्पल होतं. तुम्हाला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवताना डिटेल्समध्ये राईट अँगल आणि हा 1 नंबरचा 2 नंबरचा जो अँगल आपण दाखवलाय त्या 2 स्टेप लिहून ट्रायंगल सिमिलर दाखवले तरी चालतील. हे दोन ट्रायंगल तसेच एक राईट अँगल आहे, त्यानंतर एक आपण करस्पॉन्डिंग अँगल दाखवलाय 3 मध्ये. ते 2 अँगल लिहून आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्या तरी चालेल. थोडेसे आणखीन स्टेप्स वाढतील, तर तुम्ही असं डिटेलमध्ये लिहून केलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. तर आता तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेलच, सोपा आहे. एकदा रीड करा व्हिडिओ पॉज करून आणि मग तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. तर हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे. ऑल प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट आपण कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.